महाराष्ट्र वन न्यूज, आपला अभिमान, आपला महाराष्ट्र। हेर सरकारचं ठरलं, लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात होणार पैसे जमा। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासोबतच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। जुलै महिन्यात सुरू केलेल्या या लाडकी बहीण योजनेची राज्यात चांगलाच गाजावाजा झाला। महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली। या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना ₹1500 असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे थेट देण्यात येऊ लागला। यामुळे राज्यभरातील महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली। साधारण ऑगस्ट महिन्यात लाखोच्या संख्येने महिलांनी या योजनेत नाव नोंदणी केली। साहजिकच सरकारनेही रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत राज्यातील महिला भगिनींच्या खात्यावर थेट जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे 1500 मिळून एकूण ₹3000 जमा करत लाडक्या बहिणींना दिलेला शब्द खरा केला। यामुळे महिलांची बँकेत मोठ्या प्रमाणावर गर्दीही झाली। तर दुसरीकडे राज्य सरकारनेही या लाडक्या बहिणींच्या योजनेचं चांगलंच मार्केटिंग केलं। स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरात महिला मेळावे घेत या योजनेचा प्रसार केला। तसेच उर्वरित महिलांना या योजनेत सहभागी होता यावे यासाठी अर्ज भरण्याच्या तारखेस मुदतवाढ देत ती सप्टेंबरच्या 30 तारखेपर्यंत वाढवली। आता महिलांना प्रश्न पडला आहे तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार याचा। कारण जुलै व ऑगस्टचा हप्ता 15 ऑगस्ट पासून यायला सुरुवात झाली होती। त्यामुळे सप्टेंबरच्या 15 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येईल अशी आस लावून राज्यातील लाडक्या बहिणी बसल्या आहेत। मात्र आता प्रतीक्षा संपली असून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार याची मोठी अपडेट समोर आली आहे। यामुळे महिलांना आनंदाची वार्ता मिळाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येईल असे सूतोवाच केले होते। आता मात्र महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनीच थेट तारीख जाहीर करून महिलांना सुखद वार्ता दिली आहे। सरकारच्या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे। हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे। या कार्यक्रमातच सप्टेंबर पर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरित करण्यात येईल। म्हणजेच 29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेतील तिसरा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्यांनी पुन्हा त्रुटी सुधारून अर्ज केले। अशाही महिलांना लाभ दिला जाणार आहे। या तिसऱ्या हप्त्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली। ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे पैसे मिळाले होते। त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना 3 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे मिळू शकतात असंही बोललं जात आहे। मात्र सरकारकडून तशी कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही। याबाबत समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे। यामुळे राज्यभरातील महिला वर्गाचे लक्ष आता येणाऱ्या 29 तारखेकडे लागले आहे। तुम्हाला ही माहिती आवडली तर अशा अधिक माहितीसाठी आमचे महाराष्ट्र वन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व इतरांनाही सांगा। धन्यवाद।